किल्ले पन्हाळगडावरती कासारीच्या प्रदेशातून, कासारीच्या खोऱ्यातून गडावरती यासाठी एक विशेष वाट होती. रेडेघाटीच्या नंतरनं रेडेघाटीच्या जंगलामध्ये एक गुहा पण आहे, प्राचीन गुहा. त्याच्यानंतरनं लागून पडकोटातनं नागफणी दरवाजा होता. नागफणी म्हणजे काय? पन्हाळगड हा नागांची भूमी होती, नाग लोकांची भूमी होती, नाग जमातीच्या लोकांची भूमी होती. आणि नाग लोक पाराशर ऋषींना आश्रित गेलं होतं. पाराशर ऋषींना त्यांनी आपला गुरु मानला होता आणि त्यांना नाग लोकांना समर्पित म्हणून ही नागभूमी, पन्नगालय, परनाल पर्वत अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि त्याच्याच साजेसं समर्पित म्हणून नागझरी तीर्थ सुद्धा इथं पाराशर ऋषींनी स्थापन केलं. तर गोष्ट सांगायची अशी की नाग लोकांना, नागांना समर्पित म्हणून एक दरवाजा पण इथं होता. तो हा नागफणी दरवाजा, जो कुंभी खोऱ्यात, कासारी खोऱ्यातून पन्हाळगडावरती येणारा हा दिंडी दरवाजा म्हणू शकतो. एक प्रकारचा महादरवाजा नाही, पण दिंडी दरवाजा म्हणू शकतो. उपदरवाजा महादरवाजाच्या नंतर येणारा. तर कोल्हापूरकडून, विजापूरकडून येणारी कासारी खोऱ्यातून येणारी लोक ह्या पडकोटातनं, ह्या नागफणीतून आत प्रवेश करत होते. तर नागफणी का सांगितलं जातं? तर ह्या दोन्ही दरवाजाच्या बाजूला नागांच्या फण्याचा सिम्बॉल आहे. नागांच्या फणीचा आकृती दिसते, दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघितलं का हा नागफणी दरवाजा? नक्की सांगा. बघितलं नसेल तर पन्हाळगडाच्या विशेष माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा. मी आहे रवींद्र दाभाडे, इतिहासाचा स्टुडंट आहे, लॉचा स्टुडंट आहे, इतिहासाचा अभ्यासक आहे. आणि प्रत्येक शनिवारी रविवारी तुमच्यासाठी महाराजांचा आणि गडाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवायला मी तयार आहे. हा आपला नंबर आहे, नक्की कॉल करा. जय शिवराय.